नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 117 ते 123च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी ओंकाराचं स्मरण करत ओंकाराच्या तिन्ही मात्रांच्या पलीकडे असलेली अर्ध मात्रा आणि तो बिंदू ह्या ठिकाणी जे परब्रह्मामध्ये मिलन घडतं ती गोष्ट आपल्याला सांगितली. ओंकाराचं स्मरण करत, प्राणाचा प्रणव करत, हा प्रणव शेवटी मूळ बिंबामध्ये जाऊन विलीन होतो. आता भगवंत सांगतात, तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेंची प्राणू पुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घनचे. एक अवस्था अशी येते की ज्या ठिकाणी प्रणवाचा आता उच्चारही होऊ शकत नाही. अहो, ज्या प्रणवाचा अकार उकार मकार अर्धमात्रा बिंदू असा जो पूर्ण ओंकार आहे, तो ओंकार सुद्धा जेव्हा मूळ बिंबाला समरस होऊन जायला लागला, तिथे उच्चार करणारा तरी वेगळा कसा राहणार. म्हणून ह्या प्रणवाचा उच्चार सुद्धा करता येणं शक्य होत नाही. तिथे फक्त आता जो प्राण आहे तो प्राणच प्रणवांती उरे. आणि उरे म्हणजे काय, तर पूर्ण ब्रह्म. त्या पूर्ण ब्रह्मामध्ये तो प्राण प्रणवासकट मिसळून जातो. मग प्रणवांती उरे पूर्ण घनचे. आणि अशा प्रकारे पूर्ण ब्रह्म होऊनच तो सिद्ध साधक, तो ज्ञानी पुरुष, तो योगी पुरुष परब्रह्मच होऊन राहतो. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत साता. भगवंत म्हणतात, म्हणून प्रणव, प्रणवैक नाम. प्रणव हेच एक नाम आहे, अर्थात एकाक्षरी ब्रह्म आहे. माऊली हो, ओंकाराला, प्रणवाला एकाक्षरी ब्रह्म म्हटलेला आहे. याचा अर्थ परब्रह्माहून ते वेगळं आहे असं नाही, तर ओंकाराच्या उच्चाराने परब्रह्मालाच शब्द ब्रह्माच्या साह्याने प्रगट केलं जातं. त्या परब्रह्माचा एका शब्दात जो उल्लेख होतो, अर्थात शब्द नाही, एका अक्षरात जो उल्लेख होतो, तो हा ओंकार आहे. या एकाक्षर ब्रह्माचंच ओम हे प्रतीक आहे. आणि असा जो ओंकार, त्या ओंकाराचं स्मरण करणं म्हणजेच भगवंताचंच स्मरण करणं. जो माझे स्वरूप परम स्मरत साता,
ओंकाराला भगवंतांनी माझं स्वरूपच म्हटलेलं आहे. अशा प्रकारे ह्या ओंकाराचं स्मरण करत या परी त्यजी देहाते, तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावणया परवते आणिक पावणे नाही. अशा प्रकारे जो परमपुरुष आपला देह सोडतो, त्यजी देहाते, देहाचा त्याग करतो, तो त्रिशुद्धी पावे माते. पावे माते म्हणजे तो मलाच येऊन मिळतो, परब्रह्म स्वरूपच होतो. हे अगदी उघड सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. त्रिशुद्धी त्रिवार सत्य आहे, याच्यात कुठलीही शंका घ्यायचं कारणच नाही. जया पावणया परवते आणिक पावणे नाही. आणि अशा रीतीने जो मला येऊन मिळाला, त्याला आता ह्याच्यापेक्षा वेगळं काही प्राप्त करून घ्यायचंय असं उरतच नाही. कारण भगवंत म्हणतात, मला प्राप्त करून घ्यायचंय ह्यापेक्षा ह्या जगात दुसरी श्रेष्ठ गोष्ट कुठली आहे? हे साक्षात भगवंत अर्जुनाला सांगतायत. परंतु भगवंत ज्या प्रेमाने अर्जुनाला सांगतायत आणि अर्जुनाची अवस्था ते पूर्ण ओळखून आहेत, त्यामुळे अर्जुन काय शंका विचारू शकेल किंवा त्याच्या मनात काय शंका येईल, किंबहुना आपल्या सर्वांच्याही मनात काय शंका येईल, हे भगवंत अगोदरच ओळखतात. आणि तीच भावना ज्ञानोबारायांनी टिपून आपल्या समोर प्रगट केलेली आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, येथ अर्जुना जरी विपाये, तुझ्या जीवी हन ऐसे जाये, ना हे स्मरण मग होये, कायसयावरी अंती. येथ अर्जुना, अर्जुना ह्या ठिकाणी जरी विपाये, जर का चुकून तुझ्या जीवी हन ऐसे जाये, जर का चुकून तुझ्या मनात असं आलं की हे भगवंता, देहाचा अंतकाळ आलेला आहे आणि अशा वेळी तुझं स्मरण होणं कसं शक्य आहे? अर्थात तुझंच स्मरण होईल हे शक्य आहे का? असंच जणू मनामध्ये शंकेचं स्वरूप असू शकतं. इंद्रियान अनुघडू पडलिया, जीविताचे सुख बुडालिया, आतू बाहेरी उघडलिया मृत्यूचिन्हे. देहाचा अंत आला याचाच अर्थ इंद्रियांचे व्यवहार थांबायला लागले, किंबहुना बंद पडले. जीविताचे सुख बुडालिया, आणि जिवंतपणाचंही कुठलं लक्षण दिसेनासं झालं. आतू बाहेरी उघडलिया मृत्यूचिन्हे, आणि देहाच्या आत बाहेर मृत्यूची चिन्ह दिसायला लागली. अर्थात मृत्यूची लक्षणं प्रगट व्हायला लागलीत. तेवेळी बैसावेंची कवणे, मग कवण निरोधी करणे, तेथ काह्याचेनी अंतःकरणे प्रणव स्मरावा. खरोखरच ही शंका मनात येऊ शकते की मग अशा वेळी पद्मासन घालून कसं बसावं, ते वेळी बैसावेंची कवणे. प्राणाचा प्रणव कसा करावा, प्राण धरून ठेवावा, मग त्याचा प्रणव करावा, मग कवण निरोधी करणे, आणि मग
अंतःकरणातून ओंकाराचं स्मरण करावं हे कसं घडणार? तेथ काह्याचे नि अंतःकरणे प्रणव स्मरावा. अशी शंका मनात येऊ शकेल हे भगवंतांनी अगोदरच ओळखलं. आणि मग ते पुढे म्हणतात, तरी अगा ऐशिया ध्वनी झणे थारा देशी हो मनी. पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. अर्जुना, एखाद वेळेस अशी शंका तुझ्या मनात येईल, त्या शंकेचा ध्वनी तुझ्या मनात उमटेल, पण त्याला मनामध्ये जागा देऊ नकोस. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. जो माझे नित्य सेवन करतो, अर्थात ज्यांनी माझं नित्य स्मरण केलं. माऊली हो, म्हणून नामस्मरणाचं महत्व अनन्यसाधारण आहे. जो सतत वारंवार भगवंताच्या नामाच्या स्मरणात राहिला, मी निदानी सेवकू होय. मी अंतसमयी त्याचा सेवक होतो. सेवन आणि सेवक असा घनिष्ठ संबंध आहे. आपल्याला सेवन करायचंय, भगवंत सेवक होतो. आणि हे स्वतः साक्षात भगवंत आपल्याला सांगतायत. तेव्हा माऊली हो, आपणही आपापल्या गुरुदेवांच्या किंवा आराध्य देवतेच्या चरणी हीच प्रार्थना करू की हे भगवंता, माझ्याकडून तुझं अखंड सेवन घडू दे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.